विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. जानेवारीचा स्टडी प्लॅन हा व्हिडिओ तुम्ही बघितला का? पहिला या प्रश्नाचं उत्तर द्या. नसेल तर तो अगोदर बघा. आपलं काय ठरलंय सांगू का? की तुम्हाला मी टोटल फिजिक्सचे 13 पेपर, हां, 13 म्हणूया आपण. केमिस्ट्रीचे पुन्हा 13 पेपर आणि मॅथ्सचे पुन्हा 13 पेपर आपल्याला तुम्हाला द्यायचे आहेत. त्यातले काही पेपर मी तुम्हाला सांगतो, हे बोर्डाचेच आहेत. 7 पेपर बोर्डाचे आहेत. ते तुम्हाला वाय लर्नवर सुद्धा मिळतील. पण मी तुम्हाला बाकीचे पेपर कुठले देणार आहेत, ते त्या व्हिडिओमध्ये मी डिटेल सांगितलंय बरं का. तो व्हिडिओ बघाच. तो स्टडी प्लॅन अतिशय इम्पोर्टंट आहे. त्या लेव्हलला आपण गेलो, त्या प्रकारे आपण अभ्यास केला, तर भीती कुठली राहणारच नाही. बरं, तो व्हिडिओ बघितला नाही याचा अर्थ चॅनलवर नवीन असाल. मी सांगतो दररोज म्हणूया आपण शेकडो नवीन मुलं चॅनलला जॉइन होतायत. त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पण मी तुम्हाला सांगू का, तुम्ही नवीन आहे पण अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर आपण आय-एम-पी क्वेशन्स प्रोव्हाईड करतोय अशा रीतीनं, की जेणेकरून या टॉपिक मधलं तुम्ही सुरुवात कशी करणार, काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगतोय. ओके. मी नुसतेच आय-एम-पी क्वेशन तुम्हाला देऊन सोडत नाहीये. मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अशा सांगतोय, की जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स नक्की वाढेल. आलं का ध्यानात तुमच्या? मग स्टडी प्लॅन तर मिळालाय. टार्गेट सेट आहे लक्षात घ्या. व त्या टेस्ट या बोर्डसाठी आहेत म्हणूया आपण 9 तारखेपासून हेही मी तुम्हाला अनाउन्समेंट केलेली आहे, की 9 जानेवारीपासून आपल्या ॲप्लिकेशनवर डेली सी-ई-टीच्या टेस्ट होणार आहेत. 9, 10, 11, 12, 13 कुठला रविवार सुट्टी वगैरे काही नाही. रोज 2 टॉपिकच्या टेस्ट होणार आहेत सी मग एवढं सगळं मिळणार आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं अजून, सबस्क्राईब नक्की करा. ओके. बरं आता सगळ्यात महत्त्वाचं मला काय दाखवायचं आहे तुम्हाला बघा. हा जो क्वेशन आहे तो टेक्स्टबुक मधला सॉल्व्ह न्यूमेरिकल आहे. लेटेस्ट गेल्या वर्षी हा प्रश्न विचारण्यात आलाय. ठीक आहे. 3 मार्काचा न्यूमेरिकल आहे. हा प्रश्न मार्च 22 ला आला होता. लगेच जुलै 22 ला आहे तसा रिपीट. व्हॅल्यू सुद्धा चेंजेस नाहीयेत. एक्सरसाइज मधलं न्यूमेरिकल आहे. त्याच्यानंतर हा क्वेशन बघा जुलै 23 नेक्स्ट इयर जुलै 2024 ला पण. मग काय कळालं तुम्हाला? काय कळालं? की पुस्तकाच्या बाहेरचं काही येत नाही. मग आता सर्च काय करणार? पहिला आय-एम-पी क्वेशन देतो रे, पण हे न्यूमेरिकल कसे करणार? या व्हिडिओमध्ये न्यूमेरिकल मी देणार आहे का? नाही. तुम्हाला आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स चॅनलवर जायचं आहे. हेस लॉ किंवा हेसेस लॉ तुम्ही म्हणताय. सह्याद्री ट्युटोरियल्स एक्स्ट्रा 2 शब्द टाइप करा. तुम्हाला तो लॉ मिळेल. 28 मिनिटाचा व्हिडिओ आहे कदाचित. हेस लॉचे सगळे न्यूमेरिकल्स मी घेतलेले आहेत. मी तुम्हाला सांगू का बाळांनो? खूप, खूप सगळं दिलेलं आहे. मी आता आय-एम-पी क्वेशन्स तुम्हाला द्यायला सुरुवात करतो. समजून घ्या. तुम्ही करायला सुरुवात केले यातच आनंद आहे. तर मी जस्ट ना सांगतो, एक क्वेशन पेपर घेतो बरं का रे. माझ्याकडे आता एक क्वेशन पेपर आहे शोधायला 1 मिनिट वेळ लागेल म्हणूया आपण. तर तो क्वेशन पेपर आहे ना, मी तुम्हाला सांगतो त्यातली पहिलीच एम-सी-क्यू मी मला घ्यायची आहे बरं का. पहिलीच एम-सी-क्यू मला बघायची आहे. एकच मिनिट हां. तो पेपर मी ओपन करतोय आणि त्यातली पहिली एम-सी-क्यू काय आहे तुम्हाला सांगतो हां. ओके. इन एन आयसोथर्मल प्रोसेस आणि पुढे दिल्यात कंडिशन्स. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये मला सांगा डेल्टा यू त्यांनी नॉट इक्वल्स टू 0 दिलंय, चुकलंय. डेल्टा यू इक्वल टू 0 असतं. म्हणजे त्यांनी कंडिशन्स दिलेत. पण मी अभ्यास कसा करणार? मी तुम्हाला सांगतो. मी असं करणार, मी सगळ्या प्रोसेस डिटेल स्टडी करणार. एवढ्या डिटेल स्टडी करणार, की मला डिस्टिंग्विश बिटवीन आयसोथर्मल प्रोसेस आणि एडियाबॅटिक प्रोसेस असं विचारलं तरी आलं पाहिजे. बरं मी सगळ्या कंडिशन्स करतोय. माझी सी पण तयारी होते. मग चला थर्मोडायनामिक्स म्हणलं, की 20 पेक्षा जास्त डेफिनिशन्स आहेत. त्या पहिल्या करायच्या. थर्मोडायनामिक्स म्हणलं, की डेफिनिशन्स आणि डेफिनिशन्स 20 पेक्षा जास्त आहेत. 20 पेक्षा जास्त आहेत. मग इथे मी 12च डेफिनिशन्स आय-एम-पी म्हणून दिलेत. मग उरलेल्या कुठल्या डेफिनिशन्स आहेत? सगळ्या डेफिनिशन्स इथं आहेत. काय वाचा? एन्थाल्पी ती इंटरनल एनर्जी आणि प्रेशर व्हॉल्यूम वर्क त्याची ॲडिशन आहे. सम ऑफ इंटरनल एनर्जी एंड एनर्जी दॅट इस ड्यू टू प्रेशर व्हॉल्यूम. बरोबर आहे? पुस्तकात काहीतरी वेगळं वाक्य असेल जाऊ दे. पण तिथं 8-10 डेफिनिशन्स आहेत त्या सगळ्या तुम्हाला करायच्यात. मी लिहिलेलं नाहीये. एन्थाल्पी ऑफ फ्युजन, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन, एन्थाल्पी ऑफ इव्हॅपोरेशन, एन्थाल्पी ऑफ आणखीन तुम्हाला सांगतो कुठला आहे? बॉन्ड एन्थाल्पी पण आहे. एन्थाल्पी ऑफ रिएक्शन आहे. एन्थाल्पी ऑफ एटॉमायझेशन आहे. जेवढ्या रिएक्शन्स असतील ना, पहिल्यांदा करा. अर्धा पाऊण तास जाणार आहे तुमचा याच्यात. कॉम्प्लिकेटेड आहेत, सगळं गोंधळात टाकणाऱ्या डेफिनिशन्स आहेत, पण प्रॅक्टिकली ते एवढ्या अवघड नाही आहेत लक्षात घ्या. एन्थाल्पी कुणाची आहे, त्याच्यानुसार नाव तुम्हाला डेफिनिशनमध्ये बदल करावा लागेल.
पहिला करणार एन्थाल्पी डेफिनेशन सगळ्या. मग नेक्स्ट कुठला आहे? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आयसोबारिक प्रोसेस ज्यात प्रेशर कॉन्स्टंट, आयसोकोरिक व्हॉल्यूम कॉन्स्टंट, एडियाबॅटिक थर्मली इन्सुलेटेड प्रोसेस आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस त्याच्यानंतर आता सांगतो. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स डेल्टा ओहो मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला काय करायचंय? सांगतो. मी आता हे लिहिणार होतो बरं का डेल्टा हे पण करायचंय आपल्याला लक्षात घ्या. पण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणजे डेल्टा यू इक्वल्स टू हा फॉर्म्युला आहे. ओके. मग तुम्हाला वेगळ्या-वेगळ्या प्रोसेससाठी कंडिशन्स तयार केल्या पाहिजेत. एडियाबॅटिकसाठी जर Q इक्वल टू 0 असेल, तर डेल्टा U इक्वल टू W होईल ना. डेल्टा U म्हणजे W आणि काय लिहिलंय वाचा पुढं? JEE 4 मार्काला विचारलाय. प्रश्न काय होता माहितीये का? डेल्टा U इज आणि करेक्ट ऑप्शन होता एडियाबॅटिक वर्क. बघा ना, एडियाबॅटिक आहे म्हणून तर Q इक्वल टू 0 आणि W म्हणजे वर्क म्हणजे डेल्टा U एडियाबॅटिक वर्क आहे. JEE मध्ये 4 मार्काला. मग तुम्हाला ह्या प्रोसेसमध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं जे मॅथेमॅटिकल इक्वेशन आहे ना, मॅथेमॅटिकल इक्वेशन ते वेगवेगळ्या प्रोसेससाठी वेगवेगळे फॉर्म्युले ते लक्षात ठेवायचे आहेत. न्यूमेरिकलमध्ये पण त्याची गरज लागेल. सिस्टममध्ये मग ते ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम, आयसोलेटेड सिस्टम. डिफाइन म्हणून कधी आलं नाही आतापर्यंत. जास्त वेळा लक्षात घ्या या डेफिनेशन, सराउंडिंग, बाउंडरी. पण केल्या तर पाहिजेत. स्टेट फंक्शन, त्याच्यानंतर एन्ट्रॉपी या सगळ्या डेफिनेशन स्क्रीनशॉट काढा आणि ह्याच्या डेफिनेशन एक्स्ट्रा आहेत हे पण मी तुम्हाला सांगितलंय लक्षात घ्या. त्यामुळे काय होतंय ऑल डेफिनेशन्स ऑफ एन्थाल्पी हे समजून घ्या बरं का. त्याच्यानंतर जास्त प्रश्न खोलात जाऊ नका. हेच लॉ न्यूमेरिकल 4-5 वेळा आलाय. 7 पैकी पेपरमध्ये 4 वेळा जर न्यूमेरिकल येत असेल, तर हा क्वेशन खूप इम्पोर्टंट आहे. न्यूमेरिकल केल्याशिवाय होणार नाही. व्हिडिओ लेक्चर आहे. व्हाईट बोर्डवरचं डिटेल लेक्चर आहे ते लक्षात घ्या. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स करा. फर्स्ट लॉचं मॅथेमॅटिकल इक्वेशन करा ते वेगवेगळ्या प्रोसेससाठी. आता इम्पोर्टंट वर्क डन ह्याचे डेरिव्हेशन्स आहेत. हे पण डेरिव्हेशन आहे आणि हे पण आहेत. चला काढा स्क्रीनशॉट. तर वर्क डनचे फॉर्म्युले किती आहेत? 3 आहेत. सांगतो. वर्क डनचा फॉर्म्युला बघा असा आहे. डेल्टा एच इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही जर हा फॉर्म्युला असेल आणि त्याला सिमिलर फॉर्म्युला असा असेल की डेल्टा एच इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर टी. ओके. मग मला वर्क डनचा हा नवीन फॉर्म्युला मिळाला. तुम्ही वर्क डनचा पण व्हिडिओ आहे YouTubeवर. बघा. तुम्ही बघताय खरं मला माहिती आहे बरं का. कारण व्ह्यूज काउंट एवढा वाढलाय. जे रोजचे व्हिडिओज आहेत त्याचा काउंट आणि टोटल व्ह्यू काउंट मधला फरक एवढा सांगतोय, की तुम्ही आता चॅनलवरचे सगळे व्हिडिओ बघताय. तुम्हाला मनापासून धन्यवाद करताय म्हणून. मग तुमच्यासाठी पण करताय हे पण गोष्ट ठेवून अभ्यास करा बरं का. केवळ पालक मागे लागलेत, आम्ही अभ्यास करा म्हणतोय. स्वतःसाठी. ओके. बरं. आता हा पण पॉइंट झाला वर्क डनचा फॉर्म्युला जरा लक्षात घ्या. इथं पण वर्क डन आहे. पण समजून घ्या जेव्हा तुम्हाला डेल्टा एन ची व्हॅल्यू काढायला जमेल ना, समजा डेल्टा एन ची व्हॅल्यू 0 आली तर? एखाद्या रिएक्शनमध्ये डेल्टा एन ची व्हॅल्यू जर 0 आली, तर डेल्टा एच इक्वल्स टू डेल्टा यू. कंडिशन्स. ओके. मी तुम्हाला सांगू का? हे जे आहे ना, ह्याच्यामध्ये पण कंडिशन्स आहेत. म्हणजे एखादी रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे, नॉन स्पॉन्टेनियस आहे. बरं स्पॉन्टेनियस टू नॉन स्पॉन्टेनियस चेंज होते. टेम्परेचर कुठलं? मी तुम्हाला सांगतो ते डेल्टा जी इक्वल्स टू डेल्टा एच प्लस टी डेल्टा एच तो फॉर्म्युला इम्पोर्टंट आहे. मोस्ट इम्पोर्टंट आहे. मग डेल्टा जी ची व्हॅल्यू 0 पुट केलं तो फॉर्म्युला तयार बघा, बघा नीट तो फॉर्म्युला मी आता गडबडीत सांगतोय कदाचित माझ्या इकडे-तिकडे चूक होऊ शकते. तुम्ही पुस्तकात ते सगळे फॉर्म्युले क्लिअरली बघा आणि सगळ्यात इम्पोर्टंट मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलंय सॉल्ट प्लस एक्सरसाइज मधल्या प्रॉब्लेमकडे दुर्लक्ष करू नका. आहे तसे येणार आहेत ते. आहे तसे ते प्रॉब्लेम तुमच्या परीक्षेत येणार आहेत. काही व्हॅल्यू चेंज होणार नाहीत. उत्तर पाठ करूया का मग? समजून घेऊन करा ते. बरं आता प्रॉब्लेम कुठं स्टार्ट होणार आहे बघा. मी जर इथं असं म्हणलं केमिकल थर्मोडायनामिक्स कट करूया. थर्मोडायनामिक्स फिजिक्समध्ये आहे का? आहे. मग तिथं झेरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स पण आहे. बरोबर आहे. फिजिक्समधले मॅथेमॅटिकल इक्वेशनच्या सिम्बॉलिक किंवा कन्व्हेन्शन्समध्ये फरक आहे. फॉर्म्युल्यात प्लस मायनसचा फरक आहे. मग त्यामुळे गोंधळू नका लक्षात घ्या. कन्सेप्ट दोन्हीकडे पण आहेत. आता महत्वाचा प्रश्न तुमचा. फिजिक्समधील डेफिनेशन केमिस्ट्रीत लिहू का? केमिस्ट्रीमधले डेफिनेशन फिजिक्समध्ये लिहू का? असले प्रश्न तुम्ही विचारताय. माझं एक रिक्वेस्ट आहे, की केमिस्ट्रीतली डेफिनेशन केमिस्ट्रीमध्येच लिहा, फिजिक्समधले फिजिक्समध्येच लिहा. ठीक आहे. थोडाफार चेंजेस असू शकतो. काय आहे ते तपासणाऱ्यावर डिपेंड आहे ना. खरं सांगू का? टॉपिक तोच आहे ना. कन्सेप्ट तीच आहे ना.
पण डेफिनिशन्स वेगळ्या कशा असतील? डेफिनिशनचा विचार करतोय आपण बरं का. तरी तुम्हाला सांगतो जर साइन कन्व्हेन्शन्समध्ये बदल होत असेल, तर डेफिनिशनमध्ये स्लाइटली कुठे चेंज असेल, तर रिस्क नको. केमिस्ट्रीमध्ये राहू दे, फिजिक्सचं फिजिक्स. आता इथं मी तुम्हाला सांगतो आय-एम-पी क्वेशन्स देत असताना आपलं एक लिहायचं राहिलं होतं डिस्टिंग्विश बिटवीन आयसोथर्मल प्रोसेस आणि एडियाबॅटिक प्रोसेस. हे पण करा. ओके. बरं मग एकंदरीत हा टॉपिक मोठा आहे. डेफिनेशन्स खूप आहेत. पण जर एखादा बोर्डचा पेपर आपण बघितला, तर खरोखर बोर्डच्या पेपरमध्ये यातल्या डेफिनेशन्स आल्यात का? 100% आले. मग सोपं वाटतंय ना तुम्हाला? करा चांगली तयारी. ऑल द बेस्ट.